आता राज्यातील बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। यंदाच्या खरीप हंगामापासून राज्य सरकारने पीक विमा योजनेमध्ये महत्त्वाचे बदल लागू केले। पीक विम्यात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत। ई पीक पाहणी आणि फार्मर आयडी आता अनिवार्य करण्यात आलाय। पण सावधान, जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरताना एकही चुकीची माहिती दिली तर थेट कारवाई होऊ शकते। काय आहेत हे नवीन नियम बघा। राज्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानापासून दिलासा देणाऱ्या पीक विमा योजनेचे नियम आता बदलले आहेत। खरीप हंगाम 2026 साठी राज्य सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अपात्र अर्ज रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे। जर या नियमांचं पालन केलं नाही तर शेतकरी पीक विम्याच्या दाव्यापासून वंचित राहू शकतात। या नव्या नियमानुसार आता ई पीक पाहणी पूर्णपणे सक्तीची करण्यात आली आहे। शेतात प्रत्यक्षात कोणत्या पिकाची लागवड केली आहे याची अचूक नोंद असणं बंधनकारक आहे। त्याशिवाय पीक विमा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही। एवढंच नाही तर ॲग्रिस्टॅग अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा फार्मर आयडी तयार करणं सुद्धा अनिवार्य करण्यात आलंय। तसंच यंदा पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान 10 गुंठे शेती क्षेत्र असणं आवश्यक आहे। तर याच्यामध्ये मेन बदल जो करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये यापूर्वी आपण किती क्षेत्रासाठी आपण विमासाठी अर्ज करू शकत होतो। आता कमीत कमी क्षेत्र 10 असणे बंधनकारक आहे। त्यानंतर ॲग्रिस्टॅग आयडी असणे बंधनकारक आहे। शेतकऱ्याने डिजिटल क्रॉप सर्वे करणंही बंधनकारक आहे। जर शेतकऱ्याने विमा क्षेत्राचा अर्ज ज्या पिकासाठी केला आहे आणि डिजिटल क्रॉप सर्वे केला आहे याच्यामध्ये जर तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्वे जो आहे तो अंतिम मानण्यात येईल। जर योजनेचा काही गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्यास तर सदर शेतकऱ्यास 5 वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात येईल। हे प्रामुख्याने मेन बदल करण्यात आलेले आहेत। तसेच योजनेचा जो प्रीमियम आहे तर तो 2% आहे। पीक विमा योजनेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर योजनेच्या पारदर्शकतेसाठी काही बदल होणं आवश्यक होतं। पण आता झालेले बदल पाहता पीक विम्याचा अर्ज भरताना शेतकऱ्यांना पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहावं लागणार आहे। गेल्या 2-3 वर्षामध्ये पीक विम्याचा बोगस पीक पेरा दाखवून कोट्यावधी रुपयांची लूट ही अनेक बोगस शेतकऱ्यांनी केली होती। यामागे कोण यासाठी तपासाची समिती सुद्धा तयार झाली होती। मात्र यापुढे असे होऊ नये या दृष्टिकोनातून आता सरकारने ही कठोर नियमावली तयार केली आहे। गरज आहे ती शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।